टाइमपास पिक्चरमधला प्रथमेश परब तुम्हाला माहिती असेलच, तर त्याचाच एक छानसा चित्रपट येतोय, मराठी चित्रपट येतोय मुंबई लोकल. मुंबई लोकल हा याचा एक ट्रेलर आला आहे मित्रांनो, त्याचाच आज मी रिव्ह्यू करणार आहे. तर जो की 1 ऑगस्टला येणार आहे आणि त्याच दिवशी बॉलिवूडचा धडक 2 मूवीसुद्धा रिलीज होत आहे. तर यांच्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये कोण जास्त चालेल, माझी ती इच्छा आहे पर्सनली की दोन्ही मूवी चांगले प्रकारे कमाई करावी. तर बघू आता 1 ऑगस्टला कळेल कोण जास्त कमाई करतं. चला तर आपण बोलूया ट्रेलरबद्दल, जो आत्ता थोड्या वेळापूर्वीच आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रथमेश परब हा मेन लीडमध्ये दिसत आहे. त्याच्या अपोजिट ज्ञानदा रामतीर्थकर आहे, जी की मराठी इंडस्ट्रीमध्ये हा पहिला पिक्चरमधून डेब्यू करते आहे. हिने आधी मराठी सिरियल्स वगैरे पण केलता वाटतं, पण मला माहीत नाही कारण की मी सिरियल बघत नाही. ट्रेलरमधून एवढं कळतं की ही मूवी एकदम साधी सोपी गोष्ट आहे. ते आपण दिग्दर्शकांनी कसं दाखवण्याचा प्रयत्न केला आपण ते त्याच्याकडे एकदा बघूयात. ट्रेलरमध्ये आपल्याला जेव्हा लास्टला जे सीन कळतात की दोघंही कुठेतरी जाऊन भेटणार आहे. आता ते कुठं भेटणार आहे, कसं भेटणार आहे, ते सगळं आपल्याला बघायला भेटणार पिक्चरमध्ये. हा चित्रपट मुंबई लोकलच्या आसपासच कुठेतरी फिरणार आहे असं मला वाटतंय, कारण की ट्रेलरमध्ये आपण भरपूर वेळेस लोकल ट्रेन आणि तेच दाखवण्यात आलेलं आहे. आणि जर ट्रेलर हा बघितला असेल तर तुम्हाला एका शॉर्टमध्ये कहोना प्यारचं पोस्टर दिसेल, म्हणजे याच्यावरून कळतं की हा मूवी 2000च्या दरम्यान काहीतरी असणार आहे. आणि प्रथमेश परब हा नवीन एक कहाणीमध्ये दिसणार आहे आपल्याला. तर तुम्हाला कसं वाटेल चित्रपटात बघायला? आपण याच्यापूर्वी त्याला टाइमपासमध्ये एक लहान मुलाचा कॅरेक्टर जो एकदम शाळेतला पहिल्यांदा प्रेमात पडतो असा पोळखळ असा वाटला होता, पण ह्या मूवीमध्ये आपल्याला एकदम छानपैकी मॅच्युअर असा दिसतो आहे. तर तुम्हाला याचा कॅरेक्टर आवडेल की नाही हे आपल्याला कळणार कधी मूवी बघितल्यावर. तर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया.